धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुतीतल्या दोन नेत्यांची बॅनरबाजी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे। परंडा तालुक्यातील सरणवाडी इथं अजित पवार आणि तानाजी सावंत यांचे एकत्रित बॅनर लागलेत। याच बॅनरवर अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय, तर तानाजी सावंत यांना आमदारपदी निवड झाल्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या। तानाजी सावंत हे मंत्रिपदाकरता इच्छुक असून त्यांचाही दावा मंत्रिपदावर आहे। त्यातच आता अजित पवार आणि तानाजी सावंत यांचे एकत्रित बॅनर लागल्याने एका नवीन चर्चेला उधाण आलेलं आहे। पालघर जिल्ह्यातील मनसेचे कार्यकर्ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला आले। पालघर जिल्ह्यातील मनसेचे उमेदवार नरेश कोरडा पराभूत झाले, त्यामुळे आज राज ठाकरे यांच्या भेटीला आले। तसंच बोईसर विधानसभेचे शैलेश भुटकडा, विक्रमगड विधानसभेचे सचिन शिंगाडे, डहाणू विधानसभेचे उमेदवार विजय वाडिया यांनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली। शरद पवारांच्या पक्षाच्या आमदारांची आज बैठक होणार आहे। विधिमंडळ गटनेत्याची निवड आणि त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे। दुपारी 3 वाजता मुंबईतल्या बेलाड इस्टेट इथल्या कार्यालयात ही बैठक होणार आहे। बैठकीला जयंत पाटलांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मुख्य नेते उपस्थित राहणार आहेत। गटनेते पदाकरता जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांची नावे चर्चेत असल्याची माहिती आहे। महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना फोन केल्याचं समजतंय। फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना फोन केला, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली अशी माहिती मिळते। एकनाथ शिंदे 2 दिवस त्यांच्या दरे या गावी आहेत। त्यांची तब्येत चांगली नाहीये, नाजूक आहे अशा माहिती समोर येत होती। त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना फोन केलेला आहे। एकनाथ शिंदे यांची प्रकृती म्हणजे त्यांची प्रकृती ठीक नाही आहे, त्यामुळे ते दरे गावात विश्रांतीसाठी गेलेत। ते आज ठाण्यामध्ये परततील अशी माहिती आहे, पण त्याआधीच देवेंद्र फडणवीसांचा त्यांना फोन गेला।